हॅलो व्ह्यूवर्स, आज जागतिक यकृती दिनानिमित्त आज आपल्याबरोबर डॉक्टर विक्रम रावत, लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन आपल्याला माहिती देतील. डॉक्टर विक्रम रावत यांना मी FB लाईव्ह सेशनवर खास स्वागत करते. डॉक्टर, आम्हाला कोविड-19 थोडी माहिती द्या आणि त्यांचे लक्षणं काय असते. कोविड-19 म्हणजे कोरोना व्हायरस डिसीज 19 हा एक आजार कोरोना व्हायरस फॅमिलीचा जो विषाणू आहे त्याच्यामुळं झालेला आहे. याच्या सगळ्यात पहिल्या केसेस डिसेंबर 2019मध्ये चायनाच्या वुहान रिजनमध्ये डिटेक्ट झाला आणि त्याच्यानंतर हा जो रोग आहे तो झपाट्यानं बाकीच्या देशामध्ये पसरत आहे. आत्ता सध्या कोरोना व्हायरस डिसीजमुळे ऑलमोस्ट 185 देशामध्ये हा रोग पसरलेला आहे आणि याच्या सगळ्यात जास्त केसेस अमेरिकेत आहेत आणि याच्यामुळे 20 लाखापेक्षा अधिक लोक इन्फेक्ट झालेले आहेत आणि 1.5 लाखापेक्षाही जास्त लोक मृत्यू पडलेले आहेत. भारतामध्ये पण याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे आणि गव्हर्नमेंटनं ज्याप्रमाणे लॉकडाऊन केलेला आहे त्याच्यामुळे ज्याचा प्रसार जरी कमी असला तरी हा रोग एक घातक रोग आहे. सर, जे लिव्हर ट्रान्सप्लांट पेशंट्स आहेत त्यांना या व्हायरसचा काय रिस्क आहेत. बऱ्याच ठिकाणी जिथे ऑलरेडी कोरोना व्हायरस डिसीज स्प्रेड झालेला आहे, जिथे म्हणजे इटली आहे, स्पेन आहे किंवा अमेरिका आहे, ह्या देशामधून बऱ्याच स्टडी ऑल्दो याच्यामध्ये जास्त लोकांना इन्फेक्ट नाही झालेला, पण या स्टडी ज्या येत आहेत आणि त्या अशा निर्देशित करतात की जे ट्रान्सप्लांट पेशंट आणि जे जनरल पॉप्युलेशन आहे त्यांच्यामध्ये कोरोना व्हायरस डिसीजच्या लोकांची लक्षणं किंवा त्यांना हा आजार होण्याचे चान्सेस ऑलमोस्ट सेम आहे. त्यामुळं ट्रान्सप्लांट रेसिपियंटना असा काही वेगळी रिस्क नाही. सर, जे इम्युन सेपरेशन मेडिसिन्स आहेत त्याच्यात काय चेंजेस करायची गरज लागणार का. आत्ता सध्या जो इव्हिडन्स आहे, ज्या ह्या विदेशातून ज्या स्टडीज झालेल्या आहेत इटली, स्पेन, फ्रान्समध्ये, त्या अशा निर्देशित करतात की सध्या तरी आपल्याला इम्युनोसप्रेशन मेडिसिन्सचा डोस कमी करण्याची गरज नाही आणि आपली जी इम्युनोसप्रेशन मेडिसिन्स आहेत ती कंटिन्यू करणं गरजेचं आहे. आत्ता सध्या लॉकडाऊनचा पण कालावधी आहे, बऱ्याच ठिकाणी ही मेडिसिन्स मिळू शकत नाही, तर अशा वेळी तुम्ही प्लीज आम्हाला कॉन्टॅक्ट करा. विल ट्राय टू कॉन्टॅक्ट विथ द सप्लायर्स अँड ट्राय टू अरेंज दोज मेडिसिन्स फॉर यू. पण आत्ता सध्या ह्या भीतीमुळे की इम्युनिटी कमी होणार याच्यामुळे प्लीज डोंट स्टॉप युअर इम्युन सप्रेशन मेडिसिन्स, कारण त्याच्यामुळे तुमच्या लिव्हरला इजा होण्याची शक्यता जास्त आहे. तर सर, जर मला सर्दी, खोकला असे लाईक रेस्पिरेटरी सिम्पटम्सचे प्रॉब्लेम्स असतील तर मी काय करू शकतो. कोविड-19ची जर तुम्ही लक्षणं पाहिली तर ताप येणं, सर्दी खोकला असणं, घशात खवखव करणं, जसं आपल्याला नॉर्मल फ्लूचा आजार होतो, विकनेस येणं, बॉडी अंग दुखणं, तर असे लक्षणं आहेत आणि ही जी लक्षणं आहेत ती नॉर्मल आपल्या फ्लूच्या आजाराप्रमाणेच आहेत. अंटिल अनलेस तुम्ही अशा कोणत्या व्यक्तीच्या कॉन्टॅक्टमध्ये आला की ज्याला कोरोना व्हायरसचा डिसीज होण्याचे जास्त चान्सेस आहेत, आयदर कोरोना व्हायरसचा रोगी किंवा ज्याने मागच्या 28 दिवसामध्ये विदेशातून प्रवास करून आलेला आहे, जर अशा व्यक्तीच्या संसर्गात आला तर तुम्हाला कोरोना व्हायरस होण्याचे चान्सेस जास्त आहेत. पण अदरवाईज आपल्याला जे नॉर्मल सर्दी खोकला असणं हे पण नॉर्मली ही साथ जी चालू असते ती पण होणे शक्य आहे. अशावेळी महत्त्वाचं आहे की जर अशी लक्षणं तुम्हाला दिसून आली तर तुम्ही सर्वात प्रथम सेल्फ आयसोलेशन म्हणजे स्वतः तुमच्या फॅमिलीपासून दूर राहा आणि सेल्फ आयसोलेशनमध्ये राहा. जर ही लक्षणं पर्सिस्टंटली राहत असतील तर तुम्हाला डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करणं खूप गरजेचं आहे. डॉक्टर, जे लिव्हर ट्रान्सप्लांट रुटीन फॉलोअपसाठी त्यांना हॉस्पिटलला येण्याची गरज आहे का. आत्ता सध्या जो लॉकडाऊनचा पिरियड आहे, बरेच ट्रान्सप्लांट पेशंट आणि प्री ट्रान्सप्लांट पेशंट असतात, त्यांना मंथली किंवा वीकली किंवा एव्हरी 15 डेज
रुटीन फॉलोअप्स करणं गरजेचं असतं. माझी एक कळकळीची विनंती आहे की तुम्ही आत्ता सध्या घराच्या बाहेर पडू नका, तुम्ही घरातच थांबा. तुमच्या ज्या टेस्ट आहेत त्या जवळच्या लॅबमधून करून घ्या आणि त्याचे रिपोर्ट्स तुम्ही पाठवून अपोलो हॉस्पिटलने ऑनलाईन कन्सल्टेशनची सेवाही उपलब्ध केलेली आहे. तिथे तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन आपण व्हिडिओ कन्सल्टेशन करू शकतो. पण तुम्हाला हॉस्पिटलला जर नॉर्मल असाल तर यायची गरज नाही. जर इमर्जन्सी असेल तरच फक्त हॉस्पिटलला यावं. सर, एक शेवटचा प्रश्न, जे या कोविडच्या पिरियडमध्ये जे लिव्हर ट्रान्सप्लांट पेशंट्स आहेत त्यांना सर्जरी करू शकतो का आपण? असे बरेच लिव्हर डिसीजचे रुग्ण आहेत ज्यांना लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज आहे. बट ज्या व्हेरियस संस्था आहेत लिव्हर ट्रान्सप्लांट सोसायटीज, त्यांनी सगळ्यांनी मिळून एक डिसिजन घेतलेला आहे की जे पेशंट रिलेटिव्हली स्टेबल आहेत, जे काही 2 महिने 3 महिने थांबू शकतात, अशा पेशंटचं ट्रान्सप्लांट आपण इलेक्टिव्हली डिफर करणं. आणि हे प्रत्येक सर्जरीच्या बाबतीत जे इलेक्टिव्ह सर्जरीज आहेत त्याच्याबद्दल हे डिसिजन आहे. पण ज्या रुग्ण ज्यांचा आजार खूप वाढू शकतो किंवा ज्यांचं सर्वायवल इज लेस दॅन 1 मंथ, अशा पेशंटचं आपण प्रॉपर प्रिकॉशन्स घेऊन डोनरचा कोविड टेस्टिंग, रेसिपियंटचं टेस्टिंग, कोविड टेस्टिंग करून दोन्ही टेस्टिंग निगेटिव्ह असतील अशा परिस्थितीत आपण त्यांचं लिव्हर ट्रान्सप्लांट करू शकतो. पण ज्याप्रमाणे जनसामान्यात कोविड ट्रान्समिशनची रिस्क आहे, ती रिस्क पोस्ट ट्रान्सप्लांट पिरियडमध्ये पण असू शकते आणि त्याच्यासाठी आपण नेसेसरी प्रिकॉशन्स घेणार. थँक्यू डॉक्टर विक्रम रावत, आमच्या या लाईव्ह सेशनमध्ये येण्यासाठी आणि आम्हाला माहिती देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू.